चांदूर बाजार शहरातील नगरपालिकेनं मंगळवारी फेरीवाल्यांवर कार्यवाही करत अतिक्रमित धारकांचं साहित्य जप्त केलं। मात्र गुळसाद परिसरातील अनधिकृत 84 दुकानांवर कारवाई करण्यात न आल्यानं विविध चर्चा रंगल्या आहेत। चांदूर बाजार शहरातील गुळसाद परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून 84 दुकानदारांवर अद्यापही थकीत असलेले एकूण अंदाजे 15 ते 17 कोटी रुपयांचा कर नगरपालिकेकडून वसूल न करता लीज रद्द झाली असून सुद्धा त्या ठिकाणी अतिक्रमित दुकानदार व्यवसाय थाटून बसले आहेत। याशिवाय शहरातील नेताजी चौक, गांधी चौक आणि जयस्तंभ चौकातील फेरीवाले, फळ, फूल यांसह इतर विक्रेते यांनी पालिकेला दैनंदिन फेरीवाल्यांवर अन्याय पालिका प्रशासन का करत आहे आणि अनधिकृत 84 दुकानदारांना स्थानिक आमदार यांच्या पाठबळामुळे अभय दिल्या जात आहे, अशी चर्चा आता नागरिक करीत आहेत। दिनांक 24 जून रोजी आमदार बच्चू कडू यांनी चांदूर बाजार शहरात सुरू असलेल्या विविध शासकीय बांधकामांची पाहणी केली असता आमदार कडू यांनी पालिकेच्या कामांवर ताशेरे ओढले। यासह शहरातील स्वच्छतेच्या विषयावर पालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावलं। याची दखल घेत पालिकेनं मंगळवारी फेरीवाल्यांवर कारवाई केली। त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्यावर फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कार्यवाही वेळी नगर बांधकाम अभियंता करण अग्रवाल, स्वच्छता आणि आरोग्य अधिकारी परिमल देशमुख, कर्मचारी आस्थापन यांच्यासह पोलीस पथक या कार्यवाहीत सामील होतं।